वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानियांचे राजे ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 133व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलो। आज आपण 134व्या क्रमांकाच्या ओवीचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला या जगतामध्ये सत्य काय आणि असत्य काय, या दोघांचा स्वभाव काय आणि साधकानं यापैकी कोणत्या गोष्टीचा आणि कसा स्वीकार करावा, या सगळ्या गोष्टीचं जे वर्णन माऊली करतायत त्याचं चिंतन आपण करतोय। त्यामध्ये सारासाराचा विचार केल्यानंतर भ्रांती ही असार आहे आणि जे नित्य आहे ते सार आहे। नित्य असणं हा सत्याचा स्वभाव आहे असं माऊली सांगतायत। पुढं माऊली काय म्हणतायत ते बघूयात। हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्णू आकारू चिन्ह नाही। अर्थात पहा, त्रैलोक्य ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार ही चिन्हे नाहीत। जे सत्य आहे ते कधीही संपणार नाही, ते कधीही बदलणार सुद्धा नाही। न बदलणं आणि कायम असणं हा सत्याचा स्वभाव आहे। आणि भासणं, काही काळापुरतं असणं, भूतकाळात नसणं आणि भविष्यकाळातही नसणं, वर्तमान काळात फक्त भ्रांती रूप जाणवणं, हे असत्याचं रूप आहे, स्वरूप आहे, स्वभाव आहे असं माऊली वर्णन करून सांगतायत। आणि या असत्याला सत्याचा आधार घ्यावा लागतो। सत्याच्या आधाराशिवाय असत्य उभं राहू शकत नाही। असत्याला क्षणभर जरी उभं राहायचं असेल तर त्याला सत्याचाच आधार घ्यावा लागतो। कारण सत्य हे पांगळं आहे, सत्य हे निराधार आहे, त्याला कुणाचा तरी आधार घेऊनच उभं राहण्याची सवय आहे। आणि म्हणून असत्य नेहमीच सत्याचा आधार घेतं। आणि म्हणून जे सत्य आहे ते असत्याचा आधार जरी असलं तरी, आणि या संबंध त्रैलोक्याचा विस्तार त्या सत्यामुळे झालेला असला तरी, त्याचं स्वरूप मात्र या असत्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। ते कसं वेगळं आहे ते माऊली इथं सांगतायत। हा लोकत्रयाकारू, आपल्याला जे असत्य दिसतंय, जी भ्रांती दिसते, जी उपाधी दिसते, जो आकार दिसतोय, तो सगळा आकार, त्या सगळ्या आकारासाठी लोकत्रय असा शब्द वापरलाय। आणि हा जो लोकत्रयाकारू जो आहे, संबंध त्रैलोक्याचा जो आकार रूप असं जे अस्तित्व आहे, तो जयाचा विस्तारू, हे संबंध त्रैलोक्य, हा सगळा आकार हा ज्याचा विस्तार आहे, तेथ नाम वर्णू आकारू चिन्ह नाही। तिथं नावही नाही, तिथं वर्णही नाही आणि तिथं आकारही नाही। या तिन्ही गोष्टींचं चिन्ह जिथं नाही ते सत्य आहे। सत्याची काही लक्षणं इथं माऊलींनी सांगितलेली आपल्याला दिसत आहेत। हा लोकत्रयाकारू, जे सत्य आहे त्यानं या त्रैलोक्याचा आकार धरलेला आहे। हे त्रैलोक्य हा त्याचा विस्तार आहे। कारण आपण महत्त्व कुणाला देतो याच्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे। जर आपण सावलीला महत्त्व दिलं तर सावली ही आहे, ती भ्रांतीच का असेना पण सावली आहे। सावलीला आपल्याला नाकारता येत नाही, कारण ती आहे। पण आपण सावलीला सत्य मानायचं का ती सावली ज्याच्यामुळं आहे त्याला सत्य मानायचं? ज्याची दृष्टी निराकारावरती पडली तो आकारामध्येही निराकारच शोधतो। हा आकार सुद्धा त्या निराकाराचाच भाग आहे किंवा त्याचंच ते एक दृश्य रूप आहे असं साधक मानत असतो। आणि म्हणून
हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू. हा हे लोकत्रय ज्याचा विस्तार आहे त्याच्या ठिकाणी नाम वर्ण आकारू चिन्ह नाही, त्याला कोणतंही नाव नाही. आत्म्याला नाव देता येईल का कोणतं? तर आत्म्याला कोणतंही नाव देता येणार नाही. कारण आत्म्याला नाव दिला की आत्मा बाधित होतो, त्याचा दर्जा खालावतो. तरी आपण त्याला नाव देतो, ते आपल्या सोयीसाठी. म्हणून विचार केला तर सगळी नावं त्याचीच आहेत. ज्याला कोणतंच नाव नाही त्याचीच सगळी नावं आहेत. कोणतंही नाव घ्या, ते नाव त्याचंच आहे. कारण या विश्वात जे काही आहे ते सर्व काही तोच आहे. तुम्ही शब्द म्हणत असाल, शब्द आहेत म्हणत असाल, तर शब्द ही शब्द आहेत, ते त्याच्या अस्तित्वामुळे आहेत. म्हणून शब्दही तोच आहे. तुकोबारायांनी एका ठिकाणी म्हटलंय, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. मुळात शब्द, भाषा विज्ञानाच्या भाषेत जर आपण शब्दाचा विचार करायला लागलो तर भाषा विज्ञानाचं असं म्हणणं आहे की शब्द ही एक योगायोगाची घटना आहे, यादृच्छिक घटना आहे. म्हणजे अला अ म्हणायचं किंवा अला असं लिहायचं, हे जे आपण ठरवलंय हा सगळा योगायोगाचा भाग आहे. आणि प्रत्येक भाषेमध्ये अचा उच्चार वेगवेगळा लिहिला जातो, चिन्ह व्यवस्था वेगवेगळी आहे. शब्दाचाच विचार करायचा झाला तर शब्द सुद्धा एक योगायोग आहे, एक भ्रम आहे. भाषा हा सुद्धा एक भ्रम आहे. आणि तो भ्रम आपण व्यवस्थितपणे शिकतो, व्यवस्थितपणे तो ग्रहण करतो, आणि म्हणून त्या भ्रमाच्या आधारावर आपलं जगणं चालतं, आपला व्यवहारही चालतो. पण वस्तुनिष्ठपणे विचार केला तर भाषा सुद्धा एक भ्रम आहे. काही लोकांनी म्हटलं की याला अ म्हणायचं आणि ह्या अला असं असं लिहायचं, असं अनेकांनी म्हटलं आणि आपण ते स्वीकारलं. आता ते म्हणणारा कोण हेही आपल्याला माहिती नाही, पण अला असं लिहायचं, अचा उच्चार असा करायचा, आणि मग जे वेगवेगळे शब्द आपण तयार करतो त्या शब्दाला अर्थही आपण दिलेले आहेत. पण भाषा जरी यादृच्छिक असली, योगायोगातून बनलेली असली, तरी सुद्धा या भाषेच्या निर्मितीचा आधारही पुन्हा परमात्माचा आहे. आणि म्हणून शब्दाची पूजा जर आपण परमात्म्याचा आधार म्हणून केली तर शब्दांनीही पूजा होऊ शकते. तुकोबारायांनी ती शब्दरूप पूजा सांगितली. आपण नाम या गोष्टीचा विचार करतोय कारण नाम शब्दरूप आहेत. नाम म्हटलं की त्यात शब्द आला, नाम म्हटलं की त्यात आकार आला, आणि त्या आकाराला कोणतंही निश्चित असं रूप नाही. मराठीमध्ये अ वेगळा लिहिला जातो, तेलुगूमध्ये वेगळा, सगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळा तो लिहिला जातो. इंग्रजीमध्ये एचा अशी थोडासा संबंध आपल्याला दिसतो. म्हणजे जी भाषा आहे ती भाषा सुद्धा योगायोगानं घडवली गेलेली आहे. अनेक लोकांनी एका विशिष्ट गोष्टीला मान्यता दिली, त्याच्यातून ती निर्माण झालेली आहे. पण त्यालाही जर आपण ईश्वर रूप मानलं तर त्याच्यातूनही पूजा घडू शकते. म्हणून मुळात ज्याला नावच नाही, ज्याला शब्दात बांधता येत नाही, त्यालाही शब्दात बांधून त्याची पूजा करता येते. पण मूळ रूप मात्र जाणलं पाहिजे की त्या सगळी नावं ज्याच्यानं घडली त्याला मात्र कोणतंही नाव नाही. नाम, वर्ण. आता वर्ण म्हणजे काय? वर्ण शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. एक अर्थ होतो रंग. इथं तो अर्थ अधिक जवळचा वाटतो की त्या सत्याला, त्या ब्रह्माला, त्या परमात्म्याला कोणताही वर्ण नाही, त्याला कोणताही रंग नाही. रंगांची भाषा ज्याला कळते, रंगांचं शास्त्र ज्याला माहिती आहे, त्याला या गोष्टी थोड्या अधिकपणे कळतील की आपण ईश्वर म्हटलं की त्याला आपण निळा रंग दिलेला आहे. भगवान विष्णू परमात्म्याचा रंग निळा, सावळा अशी आपण त्याला रंग दिलेली आहेत.
हे रंग खरं तर त्या ईश्वराची नाही आहेत. काळा रंग म्हणजे ज्या रंगात सगळे रंग समाविष्ट आहेत तो रंग म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यात सगळे रंग मिसळतात. सगळ्या रंगांना स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकद काळ्या रंगामध्ये आहे. म्हणून आपण म्हणतो की परमात्मा काळा आहे, सावळा आहे किंवा निळा आहे. निळा रंग पाण्याचा आहे. पाण्याला मुळात रंगच नसतो, पण रंग नसलेलं पाणी आभासात्मक रूपात निळं दिसतं. म्हणून आपण पाण्याला रंग देऊन टाकला की पाणी निळं असतं. तसं ईश्वराला कोणताही रंग नाही, पण आपण त्याला रंगही दिले की तो सावळा आहे, काळा आहे. हे दोन रंग प्रामुख्यानं परमात्म्याच्या रंगाच्या संदर्भात आपण वापरतो. पण या रंगांचं वैशिष्ट्य असं आहे की काळा रंग सगळ्या रंगांना समाविष्ट करून घेतो. म्हणून काळा रंग हा काही स्वतंत्र रंग नाहीये. काळा रंग हा स्वतंत्र रंग नाही. असं म्हणू शकतो की सगळ्या रंगांचं मिश्रण म्हणजे काळा रंग. सगळे रंग जर आपण एकत्र मिसळले तर तो आपोआप काळ्या प्रकारचा, सावळ्या प्रकारचा तो रंग तयार होतो. आणि म्हणून आपण सगळे रंग त्याचेच या अर्थानं त्याला काळा म्हणतो. किंवा कोणताच रंग नाही हे सुचवण्यासाठी आपण त्याला निळा म्हणतो. पण मुळात त्याला कोणताही रंग नाही, नावही नाही, वर्णही नाही आणि आकारही नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी कोणताही आकार नाही. आपण जेव्हा म्हणतो आकार आकार आकार, तर तो आकार परमात्म्याचा नाही. परमात्म्याच्या संपर्कात माया आली म्हणून तो आकार आला. मग आपण लक्ष कशावर द्यायचं? आकाराच्या मागं असलेला निराकार, वर्णाच्या मागं असलेला निर्वर्ण जो आहे, नामाच्या मागं जो अनाम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण ते त्याचं खरं रूप आहे. तेथ नाम वर्णू आकारू चिन्ह नाही. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी नाव नाही, वर्ण नाही, आकारही नाही, रूप नाही, रेखा नामही जयाशी आम्ही तो साकार भक्ती केला. त्या भगवंताला नाव, रूप, आकार काहीही नाही. त्या अस्तित्वाचं, त्या सत्याचं वर्णन इथं माऊली करतायत. जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयाती तू तया केलिया ही घातू कदा नोहे. जो नित्य व सर्व व्यापक आहे, तसेच जन्म मरण रहित आहे, त्याचा घात करू म्हटले तरी कधीही होणार नाही. जो सर्वता सर्वगतू, जो सर्वदा आहे. बघा, सर्वदा, बाकी प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. ज्ञानेश्वर भोसले 1987च्या आधी नव्हता, 87 नंतर तो आला आणि आणखी एक काही वर्षानंतर तो नसणार. लोक म्हणतील ज्ञानेश्वर भोसले नावाचा माणूस होता, नावाची व्यक्ती होती काही वर्षानंतर, आणि 1987च्या आधी तर काहीच नव्हतं, या नावाचं वगैरे काहीच नव्हतं. म्हणून या शरीराला सर्वदा म्हणता येत नाही. हे सगळ्याच देहांना, सगळ्या आकाराला लागू पडतं. पृथ्वी सुद्धा, ब्रह्मांड सुद्धा आहे, पण ते नेहमीच होतं असं म्हणता येणार नाही. पृथ्वी ही निर्माण झालेली आहे. या पृथ्वीचं काय आयुष्य आपण सांगतो, काय 4 अब्ज प्रकाश वर्ष असं काहीतरी ते गणित आहे. त्याच्या आधी पृथ्वी पण नव्हती. ज्या अर्थी पृथ्वी नव्हती पण ती आज आहे, याचा अर्थ काही वर्षानंतर काय होणार, ती संपणार आहे. पृथ्वी सुद्धा संपणार आहे. जे जे आकाराला आलेलं आहे ते कधी ना कधीतरी संपणार आहे. भले या पृथ्वीवर हजारो पिढ्या, लाखो पिढ्या जगून जातील, पण तेवढ्या पिढ्या जगून गेल्यावर का होईना पृथ्वीचा आकार संपणार आहे. ज्याला आकार आला तो संपणार आहे. म्हणून ते सर्वदा नाही. जे आकार आहे तो सर्वदा नाही, पण ब्रह्म सत्य ते मात्र सर्वदा आहे. जो सर्वदा, तो कधीतरी होता, आत्ता आहे आणि पुन्हा नसणार असं कधीही होणार नाही. ते सत्य होतं, आहे आणि राहणार, सनातन आहे. ते प्रत्येक काळात अस्तित्वात असणार आहे. म्हणून सर्वदा सर्वगतू,
ते एखाद्या ठिकाणी आहे, एखाद्या ठिकाणी नाही असं होणार नाही. बघा, सर्व ठिकाणी तो आहे. म्हणजे असं नाहीये की भारतात परमात्मा मानणारी लोक जास्त आहेत म्हणून भारतात परमात्मा आहे आणि इतर देशांमध्ये परमात्मा नाही, असं नाही. तो प्रत्येक ठिकाणी तितकाच आहे. ब्लॅक होलमध्येही तो तितकाच आहे, निर्वात पोकळीतही तो तितकाच आहे, हवा जिथं जिथं आहे तिथंही तो तितकाच आहे आणि हवाही जिथं नाही तिथंही तो तितकाच आहे. त्याचं असण्याचं प्रमाण कमी जास्त नाही. म्हणून त्याला म्हटले सर्वगतू. जो सर्वदा आहे, नेहमीसाठी आहे, सर्वगतू आहे, तेवढाच आहे. म्हणजे काल थोडा कमी होता आणि आज थोडा वाढलाय. जसं थोडं थोडं क्षीण क्षीण होत जातं, प्रत्येक पदार्थ प्रत्येक वस्तू क्षीण होत जाते, तसं या ब्रह्माचं नाही. तो काल थोडा जास्त होता आणि आज थोडा कमी आहे असं नाही. त्याच्यामध्ये विरळता नाही, त्याची घनता कमी जास्त होत नाही. म्हणून सर्वगतू तो तितकाच आहे जितका सुरुवातीला होता. आता ते सुरुवात शब्द पण इथं वापरणं शब्दाची मर्यादा आहे. जो केवळ आहे म्हणून तो सर्वदा आणि सर्वगतू, सर्व ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी तो तितकाच आहे. जेवढा राक्षसाच्या आत आहे तेवढाच साधू पुरुषाच्या आत आहे. ते ब्रह्म, ते चैतन्य, त्याचं असणं कुठेही कमी जास्त नाही, तितकंच ते सगळीकडे आहे आणि नेहमीसाठी आहे. जन्म क्षयातीतू, त्याला जन्मही नाही आणि क्षय म्हणजे मृत्यूही नाही आणि म्हणून तो या दोघांच्या पलीकडे आहे. म्हणून 3 गोष्टी आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत. सुखात्मक, दुःखात्मक आणि सुख दुःखातीत. प्रत्येक द्वंद्वाला हा शब्द लागू पडतो. गरम थंड आणि गरम थंड या दोघांच्या पलीकडे, आकार निराकार आणि या दोघांच्या पलीकडे, सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे परमात्मा द्वंद्वातीत आहे. जन्म क्षय ही 2 द्वंद्व आहेत. त्याला जन्मही नाही, त्यांना मृत्यूही नाही, म्हणून जन्म आणि मृत्यू यांच्याही तो पलीकडे आहे. जन्म क्षयातीतू, त्याच्या अतीत आहेत, त्याच्या पलीकडे आहेत. तया केलियाही घातू कदा नोहे, कितीही ठरवलं तरी त्याचा घात होणार नाही. अर्जुनाच्या अंतःकरणात हा भ्रम आहे की मी मारणारा आहे आणि हे मरणारे आहेत, आणि म्हणून भगवंतानं या प्रकारचा उपदेश केलेला आहे. कारण भगवंत उपदेश करतायत, तो का करतायत हे मध्ये मध्ये लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आपली खुंटी सोडायची नाहीये. ही खुंटी आहे, अर्जुनाचा प्रश्न ही खुंटी आहे आणि भगवंताचं विश्लेषण हे त्या खुंटीच्या भोवती फिरणारं विवरण आहे, विवेचन आहे. अर्जुनाचा हा भ्रम आहे की मी मारणारा आहे आणि समोरचे मरणारे आहेत. थोडंसं सूक्ष्मपणे विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की अर्जुन स्वतःच्या बद्दल बोलत नाहीये. मी मारल्याने हे मरतील, हा त्याचा अहंकार आहे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो, तया केलियाही घातू कदा नोहे, म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला मारण्याचा तरीही त्याला मारता येत नाही. आता याच्यावरून एक प्रश्न निर्माण होतो. त्याचं चिंतन करण्यापूर्वी पुढचा एक श्लोक आणि एक ओवी घेऊ. कारण 18वा जो श्लोक आहे 2ऱ्या अध्यायातला, या श्लोकाला माऊलींनी एकच ओवी दिलेली आहे. नाहीतर सहसा एका श्लोकाला माऊलींनी अनेक ओव्या दिलेल्या आहेत. काही मोजक्या ठिकाणी माऊलींनी त्या श्लोकाला, एका श्लोकाला एक ओवी असं खूप मोजक्या कमी ठिकाणी म्हटलंय. म्हणून ती ओवी आपण घेऊयात आणि तो श्लोकही घेऊयात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरीरिणः अनाशीनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अर्थात हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, नित्य अविनाशी आणि अगम्य असा जो शरीरवान आत्मा, त्याचे हे देह विनाशी म्हणून म्हटलेले आहे. तस्मात तू युद्ध करण्याचे सोडू नकोस.
भगवंत इथं अर्जुनाला युद्ध करायला सांगतायत. आणि युद्ध करायला सांगण्यामागचं कारण काय सांगतायत की शरीरवान जो आत्मा आहे तो देह, ते शरीर विनाशी आहे, संपणार आहे. आणि जो आत्मा आहे तो आत्मा या शरीराच्या आत आहे. आत्म्यानं हे शरीर धारण केलेलं आहे आणि म्हणून तू युद्ध करायला तयार. माऊली खूप सुंदर या श्लोकाचं विवेचन देत आहेत. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. अर्थात आणि हे शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे स्वभावतःच नाशिवंत आहे, म्हणून अर्जुना तू लढाई कर. हे शरीर जात आघवे, हे शरीर जात आघवे. बघा किती सुंदर शब्द वापरलाय, शरीर जात आघवे. आघवे म्हणजे सर्व, संपूर्ण हे शरीर जात आहे. याही अर्थानं हे शब्द घेता येतील. दुसरा अर्थ जो इथं दिलाय तो म्हणजे शरीर जात. जात म्हणजे वर्ग. शरीर नावाचे जेवढे वर्ग आहेत, म्हणजे जेवढ्या प्रकारची शरीर आहेत ती सगळी शरीर जात आघवे. हा एक अर्थ. थोडासा सूक्ष्मता थोडीशी आपण शब्दांची लक्षात घेऊयात. शरीर जात आघवे, शरीराची इच्छा जेवढ्या जाती आहेत, म्हणजे केवळ मनुष्य शरीर नाही, प्राण्यांची शरीर त्याच्यात आली. इतकंच नाही, निर्जीव वस्तूंचीही शरीर आली, आकार. म्हणून आणि शरीर जात आघवे, आघवे म्हणजे सगळेच, जेवढी म्हणून काही शरीर आहेत ती सगळी शरीर हे नाशिवंत स्वभाव आहे. सगळी शरीर ही स्वभावतः नाशिवंत आहेत. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, हे शरीर जात आघवे, हे शरीर जात आहे, सगळं शरीर जात आहे, क्षणाक्षणाला जात आहे. मिनिटापूर्वी जे शरीर होतं ते आता नाही आणि हळूहळू हे मरणाकडे चाललंय. बऱ्याचदा मी म्हणतो की आपण जन्मदिवस साजरा करतो, वाढदिवस म्हणतो आपण. तो शब्द खूप चुकीचा आहे. तो वाढदिवस नाहीये, तो खूड दिवस आहे. कारण जन्माला आल्यापासून आपलं आयुष्य मायनस होत चाललंय. टायमरमध्ये 2 प्रकार असतात. एकामध्ये सेकंद वाढत जातात, 1 2 3 4 5 6 7 8 असं 60 पर्यंत गेलं की 1 मिनिटचा काटा वाढतो. दुसरा एक टायमर असतो, तो निगेटिव्ह असतो. त्याच्यामध्ये 60 59 58 57 56 55 53 52 51 49 वगैरे अशी उलटी गणती सुरू होते. आणि 60 पासून 1 सेकंदाला आला की 1 मिनिट कमी होतो. माणसाच्या आयुष्याचं गणित तसं आहे. आयुष्याचा टायमर उलटा लागतो, आपण तो सुलटा पकडतो. पण आयुष्याचा टायमर हा उलटा आहे, सुलटा नाही. आपण ज्या दिवशी जन्माला आलो तेव्हापासून आपला टायमर सुरू झाला. जेवढं आयुष्य आपल्याला दिलंय त्यातला एक एक सेकंद क्षणाक्षणाला कमी व्हायला लागलाय. कमी होत 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 जिथं आपला शेवट ठरलाय त्या क्षणाला आपला शेवट होणार आहे. आपल्याला फक्त माहिती नाही की आपल्या टायमरमध्ये किती टाइम सेट केला, किती टाइम फिट केलाय. प्रत्येक वस्तूचा, यंत्राचा टायमर फिट असतो. त्याची काही एक वॉरंटी, गॅरंटी पिरियड असतो. मेडिसिनची पण गॅरंटी वॉरंटी असते, एक्सपायरी डेट असते. प्रत्येक यंत्राची एक एक्सपायरी डेट असते. मोटरसायकलची पण एक्सपायरी डेट असते. कॅमेरा, कोणतीही वस्तू घ्या, त्याची एक्सपायरी डेट आहे. कधी ना कधीतरी ते संपणार आहे. एक्सपायरी डेट प्रत्येकाला आहे. आणि आयुष्य जे आहे ते नकारात्मक टायमिंगनी बनलंय. आयुष्य क्षणाक्षणाला संपत आहे. हे शरीर जात आघवे. बालपणामध्ये जसं होतं हळूहळू ते शरीर संपायला लागले. वृद्धपणाच्या दिशेकडे त्याची वाटचाल सुरू झाली. जन्माच्याच क्षणाला त्याच्या मृत्यूची वाटचाल सुरू झाली. पहिलं पाऊल त्याने टाकलंय आणि तो प्रवास सुरू झालाय मरणाच्या दिशेला. हे आणि शरीर जात आघवे, याही अर्थानं आपण ही ओवी घेऊ शकतो. हे शरीर जात आघवे, हे सगळं शरीर जातंय म्हणजे संपत आहे. हे नाशिवंत स्वभाव आहे आणि हे शरीर नाशिवंत आहे. नाशिवंत असणं हा या शरीराचा स्वभाव आहे. म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा, आणि म्हणून पंडुकुमरा अर्जुना, आणि म्हणून तू युद्ध कर, तू झुंज दे, असं भगवंत सांगतायत.
आता इथं एक प्रश्न निर्माण होतो. त्या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी मी थोडासा कॅमेरा सेट करतो परत एकदा. आयुष्याची ही जी गणित आहेत ती आपण नीट समजून घेतली पाहिजेत. तर भगवंत सांगतायत, आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. हे सगळं शरीर असंही जाणार आहे. म्हणजे तू कौरवांना नाही मारलं तरी ते मरणार आहेत. आता इथं एक शंका निर्माण होते. त्या शंकेचा इथं थोडा विचार करणं गरजेचं आहे. कारण बरेच जण भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं हे म्हणणं ऐकून भगवंतावर आरोप करायला लागतात. विशेषतः जैन मुनींनी, जैन संप्रदायिकांनी भगवान श्री कृष्ण परमात्म्याला या वर्णनामुळं, भगवान कृष्ण परमात्म्याच्या ह्या सांगण्यामुळं भगवंताला नरकात टाकतात. की भगवान कृष्ण परमात्म्यानं हिंसा वाढवली, हिंसा शिकवली. म्हणून हा विषय थोडासा नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण व्यवहारामध्ये फिरताना अनेक जण प्रश्न विचारतात की कृष्णाने एवढं महायुद्ध का करायला लावलं, लाखो लोकांना का मारायला लावलं. जर कृष्णाने ठरवलं असतं तरी ते युद्ध थांबलं असतं. आपण इकडं अहिंसेच्या गप्पा मारायच्या आणि जो हिंसा करायला सांगतो त्या कृष्णाची पूजा करायची. असं का करायचं. एखादा हत्याराही म्हणू शकतो की कृष्ण तर सांगतायत की काहीच मरत नाही, मारण्याचा कितीही प्रयत्न केला समोरचा माणूस मरत नाही. ते केली ही घातू कदा नव्हे. कितीही प्रयत्न केला तरी ते मरणार नाही, आणि नाही मारलं तरी ते मरणार आहे. मग आम्ही ज्याला मारलंय त्याला मारण्याची आम्हाला शिक्षा का देता. एखादा गुन्हेगार म्हणू शकतो ना न्यायाधीशांना की न्यायाधीश तुम्ही आम्हाला गीतेची शपथ घ्यायला सांगता. आता न्यायालयामध्ये गीतेचीच शपथ का घेतली जाते हा पुन्हा प्रश्न आहे. याचा कधीतरी आपण नंतर विचार करू. गीतेचीच शपथ का न्यायालयामध्ये. रामायणाची शपथ घेतली जात नाही, महाभारताची शपथ घेतली जात नाही. किती ग्रंथ आहेत आपल्याकडं, दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची शपथ नाही. गीतेवर हात ठेवूनच शपथ दिली जाते न्यायालयामध्ये. गीतेचीच शपथ का, कृष्णानं सांगितलेल्याच गीतेची शपथ का. आणि जी गीता एका अर्थानं हिंसा शिकवते. कृष्ण सांगतात ना मार यांना, आणि तीच गीता सांगते की मारल्यानंही मरणार नाहीत. मग एखादा कैदी जर म्हणाला मी ज्या गीतेची शपथ घेतली त्या गीतेतच सांगितलंय मी मारल्यानं हे मरणार नाहीत, किंवा ज्याला मारल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर ठेवताय ते मरणारेच नाहीत आणि मी मारणारा नाही, मग तुम्ही मला शिक्षा कशाच्या आधारावर देता, असा प्रश्न विचारू शकतो एखादा. म्हणून थोडंसं सूक्ष्मपणे भगवंताचं हे म्हणणं समजून घेतलं पाहिजे. हे खरं आहे की मारल्यानं कुणी मरत नाही, आणि जे मरणार आहे त्याला कुणी वाचवू शकणार नाही. पण हे ज्याला कळलंय त्याच्यासाठी हे सत्य आहे. ज्याला हे कळलेलं नाही, ज्याच्यासाठी ही केवळ माहिती आहे, ज्याच्यासाठी हे सत्य नाहीये फक्त माहिती आहे, तो असं विधान करू शकणार नाही. कारण तो त्या सूत्रात आला नाही, तो त्या मान्यतेत आला नाही, त्या रेषेच्या आत तो आला नाही. आता अर्जुनाला भगवंत असं का सांगतात ते थोडंसं नीट समजून घ्या. कारण अर्जुनाला असं वाटतंय मी मारणारा आहे आणि हे मरणार आहेत, मी पण मरणार आहे हे अर्जुन विसरलाय. हा भ्रम अजून अर्जुनाचा संपलेला नाही की मीही मरणार आहे. तो दुसऱ्यांच्याच मरणाचा विचार करतोय. दुसरे मरणार आहेत हा त्याचा विचार आहे, पण मी पण मरणार आहे हे अर्जुन विसरलाय. आणि भगवंत ज्या अर्थी सांगतायत की तू मारणारा नाहीस, हे मरणारे नाहीत, तसं तूही मरणार आहेस आणि तुलाही कुणी मारू शकणार नाही, हेही अर्जुनाला नीटसं कळलं पाहिजे. एखादा हत्यारा जेव्हा म्हणतो की मी यांना मारणार आहे, तेव्हा त्याची भावना आहे ती की मी मारल्यामुळं हे मरणार आहेत म्हणून. त्याची ती भावना त्याच्या शिक्षेचं कारण आहे, त्यानं केलेली कृती शिक्षेचं कारण नाहीये.
त्या कृती मागची भावना कारण आहे. बघा, कृती फळ देत नाही, कृती मागची भावना फळ देते. शब्द लक्षात घ्या. कृती पापात्मक किंवा पुण्यात्मक नसते, कृती मागची भावना पापात्मक किंवा पुण्यात्मक असते. न्यायालय सुद्धा हीच भाषा स्वीकारतं. मारणं जर पाप आहे, मारल्यामुळे जर शिक्षा मिळते, तर आमचे जवान शत्रू बरोबर लढताना समोरच्याला गोळ्या घालतात, मारतात, मग त्यांना शिक्षा होत नाही. क्रिया सारखीच आहे, पण क्रियेमागची भावना वेगळी आहे. भावनेवर ठरतं ते कर्म, ती क्रिया पापात्मक आहे की पुण्यात्मक आहे. क्रियेवर ठरत नाही, क्रियेमागच्या भूमिकेवर ठरतं. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केला तर त्याला का शिक्षा दिली जाते? तो गुन्हा करण्यामागची भावना त्याची चुकीची आहे, भावना वाईट आहे. भगवंत इथं क्रियेला महत्व देत नाहीत, क्रियेमागच्या भावनेला महत्व देत आहेत. अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू मारणारा नाही, हे मरणारे नाहीत, या भावनेनं तू त्यांना मार. मग तुला मारल्याचं पुण्यही मिळणार नाही, पापही मिळणार नाही, पापही लागणार नाही. पण हे न कळता तू जर त्यांना मारलं तर तुला पाप लागेल. भगवंत असं म्हणत नाही की तू त्यांना मार. बघा, सरळ सांगत नाही तू त्यांना मार, त्यांना का मार याचं कारण सांगतायत. कोणत्या भूमिकेतून, कोणत्या भावनेतून मार हे सांगतायत. ते भगवंत काय करायला सांगतायत हे महत्वाचं नाही, ते करण्यामागची काय भावना ठेवायची आहे ते भगवंत सांगतायत. ती भावना महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही एखाद्याला मारताय आणि मारताना तुमची भावना जर अशी असेल की मी मारणारा नाही आणि हे मरणारे नाहीत, जर खरंच शुद्ध ही भावना असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळणारच नाही. भगवान शंकर परमात्मा तर सगळ्या सृष्टीचा संहार करतात, मग त्यांना किती पाप लागायला पाहिजे? सगळ्यांनाच मारणार आहेत ते एक ना एक दिवस. मारलंय त्यांनी खूपदा. प्रलय जेव्हा जेव्हा आलाय, या सगळ्या विश्वाचा कितीतरी वेळा संहार झालाय. भगवान शंकर परमात्म्याने ते केलाय. मग भगवान शंकर परमात्म्याला ते पाप लागेल का? नाही, कारण त्या अस्तित्वात येऊन जी क्रिया घडते, त्या ज्ञानप्राप्तीनंतर जे घडतं, त्या अवस्थेत जे घडतं, त्याचं पापही नाही आणि पुण्यही नाही. म्हणून तुम्ही त्या अवस्थेला पोहोचलात, त्या ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत पोहोचलात. तुम्ही ब्रह्मरूप होऊन जे काही कराल त्याचं तुम्हाला पापही नाही आणि पुण्यही नाही. पाप पुण्यातीत होता तुम्ही त्या अवस्थेमध्ये. अर्जुनाला इथं भीती आहे. अर्जुन म्हणतोय मी मारणार आहे आणि हे मरणार आहेत, या भावनेतून अर्जुनानं मारणं किंवा न मारणं हे अर्जुनासाठी घातक आहे. जैन साधू सुद्धा रस्त्यानं जाताना एखादी काही मुंगी वगैरे आपल्या पायाखाली येऊ नये म्हणून तिला न मारता पलीकडून जातात. हे योग्य आहे का? तर अजूनही आपल्या आत ती भावना आहे की माझ्यामुळे हे मरणार आहे, माझ्यामुळे ह्याला त्रास होणार आहे. ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत, ती भावना असताना तुम्ही त्याला मारलं, मारण्याच्या भावनेनं मारलं, तर त्याचं तुम्हाला पाप लागणार आहे. म्हणून जैन मुनी जे पाळतात ते चुकीचं नाहीये. म्हणून ती मनोअवस्था प्राप्त झाली पाहिजे. त्या मनोअवस्थेला आल्यानंतर मग कुणाला मारणं हे पापही नाही आणि पुण्यही नाही. पण ही अवस्था अतिशय उच्च आहे. या अवस्थेला पोहोचल्यानंतर कुणाला तरी मारावं ही भावनाच येत नाही, कारण सगळीकडं मीच मी दिसायला लागतो. कोणताही शहाणा माणूस स्वतःच्याच शरीराचं नुकसान करून घेत नाही, स्वतःलाच मारत नाही, स्वतःच्याच शरीरामध्ये चाकू वगैरे काही खुपसून घेणार नाही. का? तर मी आहे ही भावना आहे म्हणून. ब्रह्मरूप झाल्यावर सगळीकडं मीच मी दिसायला लागतो, सगळीकडं माझंच अस्तित्व पसरलेलं दिसायला लागतं. आणि मीच जर सगळीकडं पसरलेला आहे तर मारणारा कोण आणि मरणारा कोण ही भावनाच तिथं येत नाही. आणि म्हणून ही गोष्ट थोडीशी नीटपणे आपण समजून घ्यायला पाहिजे की भगवंत असं का म्हणतायत. भगवंत सांगतायत अर्जुना, सत्य काय असत्य काय, नित्य काय अनित्य काय, नाशिवंत काय अविनाशी काय,
परमात्मा काय, माया काय, मिथ्या काय, सत्य काय, हे तू नीट समजून घे. आणि मी तुला स्पष्ट आणि थोडक्या शब्दात सांगतोय, तू मारणारा नाहीस, हे मरणारे नाहीत म्हणून तू मार. कारण जे नित्य आहे ते नित्यच आहे, आणि जे संपणार आहे ते कधी ना कधी तरी संपणार आहे. तू नाही मारलं तरी ते मरणार आहेत. तू सुद्धा मरणार आहेस, ते सुद्धा मरणार आहेत. आणि जे मरणार नाही ते कधीच मरणार नाही. मरणार आहे तो आकार. आणि तुला एक कर्म दिलेलं आहे, जगण्यासाठी जी एक आचारसंहिता दिलेली आहे, ती प्रामाणिकपणे तुला पार करायची आहे, पाळायची आहे. आणि ती पाळताना सत्य असत्य याचा विवेक ठेवून तुला ते कर्म करायचं आहे. म्हणून तुला मी सत्य आणि असत्य सांगितलं की या सगळ्या जगामध्ये जे जे आकारवान आहे ते संपणार आहे, जे निराकार आहे ते सत्य आहे, अविनाशी आहे. तुला या सगळ्यांच्या मध्ये जो आकार दिसतोय तो तू मारला तरी संपणार आहे, नाही मारला तरी संपणार आहे. म्हणून त्या आकाराला तुला मारायचं आहे. का तर त्या आकाराला मारणं हे तुझ्या कर्मानं लिहून दिलेलं आहे. कर्माच्या तुझ्या सिद्धांतामध्ये ते लिहिलेलं आहे. ते करणं तुझं कर्तव्य आहे, आणि म्हणून ते तुला करायचं आहे. आणि शरीर जाता आगवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा, आणि म्हणून तू युद्ध कर, असं पंडुकुमाराला अर्थात अर्जुनाला भगवंत सांगतायत. पुढचा 19वा श्लोक बघा. य एनं वेत्ति हंतारं यश्चेनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. अर्थात ह्या आत्म्याला जो घातक समजतो आणि तसाच जो ह्याला वध्य समजतो, त्या उभयतांनाही तत्व समजले नाही. कारण हा कोणाला मारित नाही व कोणाकडून मारलाही जात नाही. खूप महत्वाचं भगवंत बोलतायत. जो आत्मरूपावर स्थिर झालेला आहे, जो आत्मरूप झालेला आहे, आपल्या आत्मरूपावर ज्याची स्थिरता आहे, त्या अवस्थेत पोहोचलेला आत्मा म्हणून, दुसरे शब्द तितकेसे योग्य नाही, किंवा त्या आत्मस्वरूपाला पोहोचलेलं जे शरीर आहे ते शरीर कुणाचाही घात करू शकत नाही. आणि हा आत्मा कुणाला तरी मारणार आहे असं जो समजतो, आणि हा आत्मा मरणारा आहे असं तरी समजतो, म्हणजे आत्मा मारणार आहे असं समजतो किंवा आत्मा मरणारा आहे असं समजतो, या दोघांनाही खरं तत्व समजलेलं नाही. आत्मा मारणार आहे असं ज्याला वाटतं त्यालाही सत्य समजलेलं नाही, आणि आत्मा मरणार आहे असं ज्याला वाटतं त्यालाही तत्व समजलेलं नाही. कारण हा जो आत्मा आहे, जे सत्य आहे, जे सत आहे, ते कुणाला मारित नाही आणि कुणाकडून मारलंही जात नाही. ते स्थिर आहे. जसं पाणी आहे, ज्या पाण्यामध्ये कोणत्याही क्रिया नाही आहेत, स्थिर असं पाणी आहे. ते कुणाचा घात करणार नाही आणि त्याचा कोणी घात करू शकणार नाही. त्याच्यामध्ये कितीतरी घातपात होत राहतात. समुद्रामध्ये किती मासे इतर माशांना गिळतात, किती त्या पाण्यामध्ये हिंसा होतात, पण त्या हिंसेनं पाणी बाधित होत नाही. कारण पाण्याला कुणी मारू शकत नाही, पाणी कुणाला मारत नाही. ते फक्त असतं, तटस्थ असतं, बघत असतं. सगळ्या क्रिया, सगळ्या गोष्टी तटस्थपणे बघतं, त्याच्यामध्ये हस्तक्षेपही करत नाही. फक्त ते बघत राहतं. ते बघत राहतं त्याला म्हणावं चैतन्य, जे बघत राहतं त्याला म्हणावं आत्मतत्व. आणि हे आत्मतत्व ज्याला कळलंय, तो आत्मतत्व अवस्थेला प्राप्त झालेला पुरुष स्वतः कुणाला मारत नाही आणि त्यालाही कुणी मारू शकणार नाही. या दोघांच्याही तो पलीकडे पोहोचलेला असतो. माऊली याचं वर्णन काय करतायत बघा. तू धरोणी देहाभिमानाते दीठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतो हासी. अर्थात
तू देहाभिमान धरून व शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा व हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस. देहाभिमान हेच मूळ आहे. आत्म्यावर स्थिर न राहता शरीरावर मन स्थिर झालं, चैतन्य स्थिर झालं, भावना स्थिर झाली की मग शरीराचे सगळे धर्म त्याला येतात. बघा, एखादा राजपुत्र आहे पण त्यानं ठरवलंय की मी नोकर आहे. ठरवलंय त्यानं की मी राजा नाहीच आहे, मी नोकर आहे. असं जर तो मानायला लागला तर त्याला नोकराची कामं करावीच लागणार. कारण त्यानं मानलंय स्वतःला मी नोकर आहे. जो राजा असूनही, राजपुत्र असूनही स्वतःला नोकर मानतो त्याला कामं करावीच लागणार. कारण त्यानं स्वतःचं मूळ रूप विसरलेलं आहे, स्वतःचं सत्य रूप विसरलंय. मी आत्मरूप आहे हे जो विसरलाय, मी देह आहे असं ज्यानं स्वीकारलंय, मग तो शरीराचे धर्म करायला लागतो. आणि त्याला शरीराचे धर्म चिकटतात, इच्छा नसताना चिकटतात. कारण चैतन्याच्या ठिकाणी ती ताकद आहे, पण ती ताकद ते स्वतःच नुकसान करण्यासाठी वापरते. बघा, आपल्याकडे ताकद आहे, आपल्या हातात तलवार आहे. त्या तलवारीनं दुसऱ्यांनाही मारू शकता, तुम्ही स्वतःलाही मारू शकता. ताकद सारखीच आहे. दुसऱ्याला मारायला तीच ताकद लागते, स्वतःला मारायलाही तीच ताकद लागते. पण आपण ती ताकद स्वतःलाच मारण्यासाठी वापरतोय. चैतन्याच्या ठिकाणी मानण्याची, करत असल्याची भावना धारण करण्याची शक्ती आहे आणि ती शक्ती चुकीच्या ठिकाणी वापरली गेली. मी ब्रह्म आहे हा विचार, हे तत्व न स्वीकारता मी देह आहे हे तत्व तो स्वीकारतो. आणि मी देह आहे हे तत्व स्वीकारलं की मग मी, आणि जसा मी तसे ते. कारण माणूस स्वतःहून दुसऱ्यांची परीक्षा करतो. मी शरीर आहे असं मानलं की सगळेच शरीर आहेत असंच दिसायला लागतं. आणि मग समोरचे शरीर आहेत असं दिसलं की मग मी मारणार आहे आणि हे मरणारे आहेत, ही भावना आपोआप येते. आणि हीच भावना अर्जुनाने इथं धारण केलेली आहे. तू धरोनी देहाभिमानात, तू देहाभिमान धारण केलेला आहे. दिठी सुनी या शरीराते, दिठी, दिठी म्हणजे भावना, विचार. सुनी, सुनी म्हणजे ठेवणे. शरीराते, भावना सगळी तू शरीरावर ठेवलेली आहे. शरीर म्हणजे मी असं तू समजायला लागलेला आहेस. आणि म्हणून तुला असं वाटते मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. तुझी दृष्टी शरीरावर केंद्रित झालेली असल्यामुळं, शरीराचे सगळे धर्म तू स्वतःचे धर्म मानत असल्यामुळं तुला असं वाटते की मी मारतो. कारण शरीर स्वीकारला की मी आला, मी करतो ही भावना आली, अहम आला, अहंकार आला. आणि जशी माझ्याबद्दल मला मीची भावना आली, तशीच इतरांबद्दल तूची भावना आली. इतरांबद्दल तूची भावना ही तेव्हाच येते जेव्हा मी बद्दल माझी अशी भावना जागृत होते. माझ्याबद्दल मी भावना आली की दुसऱ्यांबद्दल तू ही भावना आपोआप येते. आणि जेव्हा मीच आत्मरूप आहे ही जाणीव होते, तेव्हा बाकीचे सगळेही आत्मरूप आहेत ही भावना आपोआप येते. एकदा दृष्टी आत्म्यावर ठेवली की सगळं आत्मरूप दिसायला लागतं, आणि एकदा दृष्टी देहावर ठेवली की सगळं देहरूप दिसायला लागतं. अर्जुनाची चूक ही आहे की अर्जुनाची दृष्टी शरीरावर आहे. आणि म्हणून भगवंत सांगताय तू धरोनी देहाभिमानाते, तू देहाचा अभिमान, अहंकार धारण केलेला आहे. दिटी सुनी शरीराते, सगळी दृष्टी, सगळा विचार शरीराचा करायला लागलायस. सगळा विचार शरीर केंद्रीय असा तू केलायस. म्हणून मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. म्हणून मी मारणार आहे हे मरणार आहे तसं तू म्हणतोयस. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नव्हेसी ते वद्य नवती. अर्थात तरी अर्जुना तुला हे कळत नाही. जर तू खरोखर विचार करशील तर तू मारणारा नसून हे मरणारेही नाहीत. तरी अर्जुना तू हे नेनसी. अर्जुना तुला हे कळत नाहीये, तू हे समजून घेत नाहीयेस, तुला हे कळत नाहीये, तुला हे समजत नाहीये. काय समजत नाहीये? जरी तत्वतः विचारशी, तत्वतः काय खरं आहे, सत्य काय आहे असं जर तू विचारशील तर सत्य हे आहे की तरी वधिता तू नव्हेसी, मारणारा तू नाहीस
हे वद्य नवती. वद्य म्हणजे मरणारे, हे मरणारे नाही. तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाहीत. तू मारणारा आहेस हा तुझा अहंकार आहे, आणि त्या अहंकारामुळे निर्माण झालेली भावना आहे की ते मरणारे आहेत. मी मरणारा नाही हे एकदा पक्क झालं की हे पण मरणारे नाहीत हे आपोआप कळेल. आत्मरूप अवस्थेत स्थिर झालेल्या चैतन्याला दुसरा मरेल ही भावनाही येत नाही. त्याला सगळंच आपल्यासारखं अमर असं सगळं जग सगळं दिसायला लागतं. पुढं भगवंत काय म्हणतायत बघा. न जायते भ्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. पुढचा श्लोक. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. अर्थात हा आत्मा कधी उत्पन्न होत नाही किंवा त्याला कधी मृत्यूही येत नाही. त्याचप्रमाणे हा पूर्वी नसून नंतर असतो किंवा पूर्वी असून नंतर नाही असेही कधी होत नाही. म्हणून हा अज व नित्य आहे. त्याचप्रमाणे हा पुराण म्हणजे सदा एकरूप आहे. म्हणून शरीराबरोबर त्याचा ऱ्हास किंवा वृद्धी होत नाही. जो पुरुष हा आत्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित आणि ऱ्हास न पावणारा आहे असं जाणतो, तो पुरुष हे कुंतीपुत्रा कोणाला मारणार किंवा घात करण्यास कोणाला प्रवृत्त करणार. तोच विषय थोड्या वेगळ्या भाषेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा सांगतायत. सत्य जे आहे, आत्मरूप जे आहे, ते कधीही उत्पन्न होत नाही, ते निर्माण होत नाही. आणि निर्माण होत नाही म्हणून त्याचा मृत्यूही होत नाही. जन्माला येतं ते मृत्यू पावतं, आकाराला येतं ते कधीतरी निराकार होतं. आत्मा उत्पन्न होत नाही म्हणून त्याचा मृत्यूही होत नाही. त्याचप्रमाणे हा पूर्वी नसून नंतर असतो असंही नाही. आधी तो होता किंवा नव्हता, आता आहे किंवा नाही, भविष्यात असेल किंवा नसेल असंही त्याच्या बाबतीत घडत नाही. तो नित्य आहेच. म्हणून तो अज आणि नित्य आहे. आणि तो पुराण आहे आणि सदा आहे. तो खूप जुना आहे. तो खूप जुना, पण हे शब्द पुन्हा मर्यादेचे आहेत. जुना हा पुन्हा तुलनात्मक शब्द आहे, सापेक्ष शब्द आहे. नव्याच्या तुलनेत जुना. आता आत्म्याला, परमात्म्याला जुना म्हणावं तर ती शब्द मर्यादा आहे. आपल्याकडं दुसरा शब्दच नाही जे खूप आधीपासून आहे. आता आधी शब्द ही पुन्हा मर्यादा आहे. नंतरच्या सापेक्ष आधी शब्द आहे. म्हणून मी आधीच म्हणालो, शब्दात सांगता येत नाही असं हे वर्णन आहे. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. शब्दात बांधता येणार नाही, पण शब्दांच्या आधारावर समजून नक्की घेता येईल. म्हणून अध्यात्मामध्ये शब्द खूप जपून वापरावे लागतात. एखाद्या शब्दामुळं आपण जर चुकीचं विवेचन केलं तर ते विवेचन आपल्या आत्मिक अधोगतीला कारण ठरू शकतं. आणि म्हणून नीटपणे आपल्याला समजून घ्यायचं आहे. माऊली काय वर्णन करतायत बघा. जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेवून या पाहिजे तव काही नाही. आपण या स्वप्नाचं उदाहरण आधी दिलेलं आहे. माऊलींनी ते उदाहरण या ठिकाणी खूप स्पष्ट पद्धतीने दिले. माऊली काय म्हणतायत बघा. ज्याप्रमाणे स्वप्नातील वस्तू स्वप्नातच खरी वाटते, मग जागे होऊन पाहावे तेव्हा काहीच नसते. जैसे स्वप्ना माझी देखीजे, स्वप्नामध्ये आपण बघावं ते स्वप्नाची साच आपजे. जोपर्यंत स्वप्न चालू आहे, जोपर्यंत स्वप्न आपण बघतोय तेवढ्या वेळासाठी स्वप्न खरं वाटतं. साच म्हणजे खरं, आपजे म्हणजे भासतं. स्वप्न भासतं, खरं भासतं. जैसे स्वप्नी माझी देखीजे, स्वप्नामध्ये आपण काहीतरी बघायला लागलो, ते स्वप्नीची साच आपजे, ते स्वप्नामध्ये खरं वाटायला लागतं, खरं भासायला लागतं. मग चेवून या पाहिजे तर काही नाही. उठून बघितल्याबरोबर काहीच नसतं, आपणच असतो. तैसी हे जान माया तू भ्रमतु हासी वाया शस्त्रे हानितलिया छाया जैसी अंगी न रूपे. माऊलीने खूप सुंदर दृष्टांत दिलाय.
तैसी हे जान माया. अर्जुना, झोपल्यानंतर जसं स्वप्न दिसतं तशी ही माया आहे, सत्य वाटणारी माया आहे. स्वप्न आणि माया यांना माऊलींनी रूपक म्हणून वापरलंय. जसं स्वप्न आहे तशी माया आहे. तैसी हे जान माया, तू भ्रमत आहासी वाया. तू व्यर्थ भ्रमत आहेस, व्यर्थ त्रास करून घेत आहेस. शस्त्रे हानितलिया छाया, जैसी अंगी न रूपे. तुमच्या सावलीवर किती भाले खोपले, कुऱ्हाडीनं घाव घातले सावलीवर, तुम्हाला काही लागणार आहे का? आपला काही घात होणार नाही. शस्त्रे हानितलिया छाया, छायेवर सावलीवर किती शस्त्र मारली, ती जैसी अंगी न रूपे, तरी ती अंगाला लागत नाही, स्पर्श करत नाही. तसा हा आत्मा त्यापेक्षा वेगळा आहे, असं माऊलींनी इथं चिंतन केलेलं आहे. 140व्या ओवी पर्यंत आपण आलोय. उद्या आपण ओवी क्रमांक 141 ते ओवी क्रमांक 147 यांचं चिंतन करू. आज आपण इतरत्र थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.